Hello student. Our next point is meteorology. मेट्रोलॉजी म्हणजे तरी काय, जे हवामान खात्याचे रिलेटेड आहेत आणि जे वेदर क्लायमॅटिक कंडिशन जे चेंजेस होत असतात त्यावरती सायंटिस्ट रिसर्च करतात आणि त्यानुसार जे प्रिडिक्शन केले जातात की इन फ्युचर व्हॉट हॅपन और हाऊ मच अमाऊंट ऑफ रेनफॉल और अदर climatic conditions are present or maybe happen. So this is decided by the scientist in a laboratory in a department which is analyzing the data which is happened in a past. जे काय भूतकाळात झालं त्याबद्दल त्याला आपण मेट्रोलॉजी म्हणतो. द सायन्स दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हॅरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ अर्थ and climate is called meteorology. The science that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. Science that studies the interrelationship between म्हणजेच जे इंटर रिलेशन आहे म्हणजे जे एकमेकावर डिपेंडंट आहे त्याला आपण म्हणतो इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हॅरियस कंपोनंट्स लाईक नॅचरल सायकल्स, इयर, जिओलॉजिकल मुवमेंट. जिओलॉजिकल म्हणजे भूगर्भशास्त्रीय म्हणजे भौगोलिक जे काही जमिनीखाली अंडर द सॉईल इनसाइड द अर्थ जे काय होतात मुवमेंट अर्थमध्ये आणि क्लायमेट चेंज त्याला आपण म्हणतो मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म, वादळ, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा. Depending upon the study of such factors, weather forecasts are made. मग याच्यावरूनच वेदर फोरकास्ट म्हणजे जे काय हवामानाचा अंदाज सांगितला जातो प्रत्येक दुसऱ्या दिवशी सकाळी, तो सांगण्यासाठी हे जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते या सगळ्या जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट्सचं स्टडी करतात. दे आर युजफुल टू कॉमन पीपल, फार्मर्स, फिशरीज, एव्हिएशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हॅरियस अदर ऑर्गनायझेशन. सगळ्यात महत्त्वाचं शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की पावसाची कंडिशन कशी आहे यावेळेस. एव्हिएशन सर्व्हिसेस म्हणजेच द रिलेटेड टू दी एरोप्लेन्स, दॅट मीन्स दी एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स लाईक दॅट. आपल्याला माहिती आहे की खराब वातावरणामध्ये विमानं उडवणं शक्य नसतं समोरचं, किंवा जे काही लँडिंगच्या वेळेस जे काही रनवे आहे तो स्पष्ट दिसणं गरजेचं आहे, नाही दिसलं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि जर आकाशामध्ये स्कायमध्ये जर लाईटनिंग, थंडर वगैरे असेल, वादळ असेल, जर विजा जास्त चमकत असेल तर अशा वेळेससुद्धा रिस्क फॅक्टर असतात, यासाठी महत्त्वाचं आहे. फिशरीज म्हणजे जे मासेमारी करणारे जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे पाण्याची जे काही आपले जे काही डॅम्स आहेत त्याच्यातून सोडलेलं पाणी वगैरे आहे त्याची क्वांटिटी किती असावी, म्हणजे पाऊस जास्त पडणार असेल तर त्या प्रमाणात त्यानुसार जे डॅम्स आहेत त्यांचे डोस ओपन केले जातात, पाणी सोडले जातं. फॉर इन्स्टिट्यूट ॲट वर्क, the World Meteorological Organization was established by the United Nations Organization on 23rd March 1950. This organization plays an important role in food security, water management, transport and communication. Okay. Next, India Meteorological Department. आता भारताचे सुद्धा Indian Meteorological. So the next point, Indian Meteorological Department. Indian Meteorological Department. So seen that the Indian Meteorological Department was founded by British in 1875 at Shimla. Its head office is at Pune and its regional office at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. सगळ्यात अगोदर मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे 1875ला जे ब्रिटिश होते, इंग्रज होते, त्यांनी स्थापन शिंपलेमध्ये केलं होतं. आणि आता सध्या जे हेड ऑफिस आहे ते पुण्याला आणि रिजनल ऑफिस मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्लीमध्ये आहे.
Maps are prepared every day which indicate the daily prediction about the weather. Such maps are prepared and published twice in every 24 hours. मग या डिपार्टमेंटच्या साह्याने जे मॅप्स बनवले जातात, मॅप्स हे साधे आपले याच्यानुसार नाही, जसे एरिया आहे त्यानुसारचे मॅप नाही, तर हे मॅप जे आहे ते वेदर फोरकास्टिंग म्हणजे जे स्काय आहे त्याचे ऑब्झर्वेशन करून ते प्रेडिक्शन मांडले जातात आणि हे प्रत्येक 24 तासामध्ये दोनदा पब्लिश केले जातात. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, predictions about climate made using radar, prediction about climate related to seismology, and predictions regarding rainfall by satellite, air pollution, etc. म्हणजे हे जे आहेत, हे जे इन्स्टिट्यूट आहे ते कंटिन्युअसली रिसर्च करत असतात. जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या सहाय्याने क्लायमॅटिक रिडिंग, ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले जे काही चेंजेस आहेत ते, प्रिडिक्शन अबाउट क्लायमेट मेड युझिंग रडार, प्रिडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉलॉजी अँड प्रिडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाईट अँड एअर पोल्युशन. म्हणजे वातावरणामध्ये काय काय बदल होत चाललेलं आहे हे कंटिन्युअसली रडारने आणि इतर जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांनी मेजर केले जातात. The Indian Meteorological Department provides important information regarding weather and climatic condition to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine, oil, exploration and production, etc. आता हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जसं आपण अगोदर पाहिलं, जे फिशरी आहे, जे एअरपोर्ट्स आहेत, त्यांचे जे एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सला शिपिंगसाठी, ॲग्रिकल्चरसाठी, इरिगेशनसाठी आणि जे मराईन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन आहे, म्हणजेच समुद्राच्या मध्ये जे विहिरी आहेत की ज्याच्यातून क्रूड ऑइल काढलं जातं आणि ट्रान्सपोर्ट केलं जातं, त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली जाते. कारण समुद्रामध्ये कधीही वातावरण बदलू शकतं आणि अशा वेळेस तिथे स्टॉर्म, सायक्लॉन्स वगैरे जे आहेत, हेवी रेनफॉल, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होऊ शकतं. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. Predictions regarding calamities like dust storm, sandstorm, heavy rainfall, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments, all types of mass communication media and all citizens. तर हे जे प्रेडिक्शन्स आहेत की डस्ट स्टॉर्म म्हणजे धुळीचं जे काही वादळ असेल ते, सँडस्टॉर्म म्हणजे वाळूचं वादळ, हेवी रेनफॉल, हॉट अँड कोल्ड वेव्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात थंड हवा येणे किंवा गरम हवा, ज्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंट सडनली चेंज होत असतं. सुनामी म्हणजे समुद्रामध्ये उंच वादळ निर्माण होऊन लाटा निर्माण होत असतात या ठिकाणी. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती संपूर्ण सगळ्या सिटीजनला देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या मास मीडियाचा यूज केला जातो, वेगवेगळे न्यूज चॅनल आहेत ते सांगत असतात वेदर फोरकास्टिंग. For this purpose, India has launched several satellites equipped with high-class technology. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from these satellites. मग आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलं की हे जे काही वेदर फोरकास्ट आहे, हवामानाचा जो काही अंदाज आहे तो सांगण्यासाठी जे सॅटेलाइट्स आहेत ते स्पेसमध्ये आणि आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते सोडले गेलेले आहे. आणि हे सॅटेलाईट योग्य ते ऑब्झर्वेटरीज म्हणजे जे काय ऑब्झर्वेशन सांगितलेले आहे त्यानुसार इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे कंक्लुजन काढताना प्रेडिक्शन देत असतं की नेक्स्ट 24 आवर्समध्ये एन्व्हायरमेंट कसं असणार आहे. नेक्स्ट, मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन. आता मान्सून एन्व्हायरमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. After the famine of 1877, E.H.F. Blandford, the founder of IMD, had made such a prediction for the first time, taking the snowfall in the Himalayas as a parameter for this prediction. In the decade of the 1930s, the then director of IMD, Sir Gilbert Walker, had underlined the relationship between various worldwide climatic factors and the Indian monsoon, and based on available observation and previous recordings related to this relationship, he put forth a hypothesis regarding the nature of the monsoon.
आता ही जनरल इन्फॉर्मेशन आहे की सगळ्यात अगोदर 1877ला ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयामध्ये स्नोफॉलमध्ये थांबून त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर मान्सूनचे रेकॉर्ड केलं होतं की कशा पद्धतीचा मान्सून आहे. त्यानंतर गिल्बर्ट वॉकर यांनी सुद्धा की जे संपूर्ण जगामध्ये क्लायमेटिक कंडिशन आहे आणि इंडियन मान्सून याच्यावरती वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स, प्रिडिक्शन्स, रेकॉर्डिंग यांच्या साहाय्याने रिलेशनशिप प्रेडिक्ट केलं आणि हायपोथिसिस म्हणजे अनुमान मांडले की कशा पद्धतीने भारताचं किंवा भारतामध्ये मान्सून असतं. मान्सून म्हणजे पावसाळा. विथ द इनिशिएटिव्ह ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर in the decade of 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. This model was in use from 1990 to 2002. त्यानंतर आपलेच भारताचे डॉक्टर वसंतराव गवारीकर यांनी 1990मध्ये मान्सून मॉडेल तयार केलं, जे काही संपूर्ण जगामध्ये क्लायमेटिक पॅरामीटर्स आहे त्याचा उपयोग करून आणि याच्या सहाय्याने हा जो मॉडेल म्हणजे पाऊस किती पडेल, कधी पडेल आणि कशा पद्धतीचं वातावरण असेल, ह्या सगळ्या ज्या क्वेश्चन्स आहे हे सगळे क्वेश्चनचे आन्सर या मॉडेलच्या सहाय्याने मिळतात. आत्ता सध्या 2002पर्यंत ते डेव्हलप केलेले दिसून येतात. Mathematical model, that is dynamic. Forecasts are made with the help of mathematical models which take into account estimates of current weather related events and ongoing physical interaction between them. म्हणजे मॅथेमॅटिकल मॉडेल म्हणजे काय तर मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने जे करंट वेदर रिलेटेड इव्हेंट्स आहेत की आता सध्या वातावरणामध्ये काय काय बदल होतात आणि फिजिकल इंटरॅक्शन बिटवीन देम आणि त्यांच्यामध्ये भौतिक बदल कसे होत आहेत हे सगळं डाटा अबाउट करंट क्लायमेटिक पॅरामीटर इज मॅथेमॅटिकली ॲनालाइज विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कम्प्युटर द बेस्ट अँड बिग कम्प्युटर की ज्याच्यामध्ये हा सगळा मागील काही वर्षांचा डाटा फीड करून की कशा पद्धतीने क्लायमेट चेंज होतं आता सध्या मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून, मॅथेमॅटिकल म्हणजे डेट्स, त्या टायमिंग्स वगैरे हे सगळं ॲनालिसिस करून आता सध्या वेदर फोरकास्ट करणं शक्य झालं. Various mathematical models based upon daily geographic events are developed by supercomputer technology. आता कम्प्युटर आल्यापासून कम्प्युटर बेस्ड वेगवेगळे जिओग्राफिकल इव्हेंट्स म्हणजे कशा पद्धतीने भौगोलिक बदल होत आहेत, कशा पद्धतीने एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होत आहेत, हे सगळे मॅथेमॅटिकली एक्सप्लेन करणं शक्य झालेलं आहे. दुसरं आहे हॉलिस्टिक मॉडेल. हॉलिस्टिक म्हणजे काय? इन धिस मॉडेल प्रिडिक्शन्स आर बेस्ड अपॉन दोज पॅरामीटर यूज इन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. मग सगळ्यात जास्त इफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्यांचा उपयोग करून हे मॉडेल तयार केलेलं आहे. नावडेज prediction declared by IMD are the collective overcome of the various model. This is called as holistical model. मग आता सध्या जे हॉलिस्टिकल मॉडेल वापरलं जातं IMDच्या साहाय्याने ते वेगवेगळे प्रेडिक्शन्स कलेक्टिव्ह करून म्हणजे एकत्र करून वेगवेगळे मॉडेलचे आणि ते मग आता सध्या वेदर फोरकास्ट रिलीज केले जातात. Statistical model. In this model, current climate observation in a region are compared with the earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure, and the nature of the monsoon rainfall of several years. This data is comparatively analyzed by statistical methods and predictions are made about the monsoon in the present condition. म्हणजे स्टॅटिस्टिकल मॉडेल जे आहे ते त्या करंट रिजनमध्ये करंट क्लायमेटिक ऑब्झर्वेशन करून त्याचं कम्पेअर जे आहे ते याच्या अगोदरचे किंवा अर्सनिक टेम्परेचर, ॲटमॉस्फिरिक प्रेशर आणि नेचर ऑफ द मान्सून रेनफॉल फॉर सेव्हरल इयर्स म्हणजे मागील वर्षाचा जो डाटा आहे त्यांच्यासंग ते कम्पॅरिझन करून ॲनालाइज करून स्टॅटिस्टिकली म्हणजे मॅथेमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली अंकगणिताच्या साहाय्याने ते डिटरमाइन करून पुढचं कसं असणार आहे वेदर फॉरकास्ट ते डिटरमाइन केलं जातं. Presently, new models are being developed at the IITM. Work in progress at two levels, namely designing new models and developing new technology. The main focus is on development of the radar system and satellite technology. हे सगळं काय आहे
तर वेगवेगळे कॅल्क्युलेशन करून मॅथमॅटिकल असेल, हिस्टॉलॉजिकल असेल, स्टॅटिस्टिकल मॉडेल्स असेल, यांच्या मॉडेलच्या सहाय्याने आणि सॅटेलाईटच्या सहाय्याने आणखीन चांगल्या पद्धतीचं मॉडेल डेव्हलप केलं जातं आहे की ज्याच्या सहाय्याने एक्झॅक्ट कशा पद्धतीने अँड हाऊ मच रिक्वायर्ड, म्हणजे खूप कमी प्रिडिक्शन करून एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळून आणि एक्झॅक्ट प्रिडिक्शन करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ऑलवेज रिमेंबर अँड एनी मेथोडॉलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटर रिलेशनशिप बिटवीन parameters used in a model and the result expected from it. However, as these interrelationships with refer to the ocean and atmosphere are never constant, meteorological models need to be changed continuously. म्हणजे काय होतं की प्रत्येक वेळेस एन्व्हायरमेंटमध्ये कंडिशन ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेस सेम असतातच असं नाही, चेंज होत राहतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन मॉडेल्स तयार करणं गरज आहे, इम्पॉर्टंट